खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. यू आर कसे आहात सर्वजण? व्हिडिओ ऑफ करा तर मलाही इंटरेस्ट येणार नाही. एनर्जीचा क्लास आहे, मला दिसा तुमची एनर्जी तर दाखवा कशी आहे, तर मी समोर तुम्हाला सांगेल ना. प्लीज व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा मॅडम, ऑफ नका करू. योगिता मॅडम प्लीज व्हिडिओ ऑन करा. बघा, आजपर्यंत जसं जीवन जगत होत्या तसंच जगायचं असेल तर व्हिडिओ ऑफ ठेवा. आणि लाईफ मध्ये काहीतरी चेंज करायचं असेल तर नक्की व्हिडिओ ऑन करा. ठीक आहे, स्टार्ट करते मी. सेशन फक्त त्या कमिटेड लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये सकारात्मक ऊर्जेचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी आहे. म्हणून व्हिडिओ ऑन करणं जरुरी आहे. नाहीतर जसं जगत आल्या तसंच जगायचं असेल तर मग तुमची इच्छा. म्यूट आहे काय? त्याच्यामुळे असं काही वागू नकोस की मी अनम्यूट करा, अनम्यूट करा मॅडम. रुक्मिणी मॅडम तुम्ही अनम्यूट करा. मला एक व्हॉलेंटियर लागेल बोलायला. चला रिंकू मॅडम तुम्हीच बोला. बाकी जास्त थकलेले दिसतात, कोणी इंटरेस्ट नाही घेऊन राहिलं. मी अनम्यूट नाही करत आहे. हो, ठीक आहे, थँक्यू मॅडम. ठीक आहे. तुम्ही सांगा मला, भाग्यशाली बनायचं आहे का? रिंकू मॅडम तुम्हाला भाग्यशाली बनायचं आहे? बिलकुल बनायचंच आहे. तुमच्या जीवनाविषयी काही कंप्लेंट कोणाला आहे का? सध्या आपापल्या जीवनाविषयी काही कंप्लेंट आहे का? सांगा मला. तुमच्या या क्लासमध्ये तुमच्या सगळ्या कंप्लेंट गायब करून देते. आहे का मॅडम? चला बोला बोला, सांगा. रिंकू मॅडम थोडा वेट करा, यांना विचारते. ठीक आहे, हो हो सांगा मॅडम. माझी कंप्लेंट अशी आहे की मनीसाठी इतका प्रॉब्लेम आहे ना. मी जिथे कुठे कामाला जाईल ना, बाकीच्यांना मिळून जातो त्यांचं. म्हणजे जरी सपोज माझ्या नंतर जरी त्या कामाला लागल्या आणि त्यांना ऍडव्हान्स वगैरे जर पाहिजे असला तर तो त्यांना मिळून जातो. आणि मलाच म्हणजे ते सर लोक जरा असं टोलवा टोलवी करतात. मॅडम तिथेच झाली एनर्जी आणि मी ब्लॉक. आपण जेव्हा दुसऱ्याविषयी जास्त विचार करतो ना, मनी ऍक्च्युली मी मनी रेकी ट्रेनर पण आहे, मी नाही त्याचा पण क्लास नाही घेते. नाही नाही, मी तसं नाही जिथे म्हणत. कामाला जाईल ना तो अनुभवच आलेला आहे मला. त्यामुळे आता मला ते बोलावं लागतं. आणि आता म्हणजे आधी असं काही विचार करत नव्हते, पण ते जेव्हा समोर समोर दिसायला लागलं ना, ते आता जास्तच जाणवायला लागला. असा विषय झाला. मॅडम तुम्ही ते अफर्मेशन बनवलंय तुमच्यासाठी, ऍक्च्युली ते अफर्मेशन वर्क करून राहिलं तुमच्यावर. बघा 70 वर्षाची कोणती? आधी तुम्ही जे बनवलंय तुमच्यासाठी, जे पैसे माझ्या जीवनात असं होत आहे, ऍक्च्युली अफर्मेशन स्वतःसाठी येत आहे ना. एनर्जी पैसा नाही आहे, ऍक्च्युली तो एनर्जी आहे. जेव्हा मनी रेकी क्लास करा ना तेव्हा कळेल तुम्हाला, पैसा नाहीच आहे तो. ऍक्च्युली ती ऊर्जा आहे, ती ऊर्जा फील करायची आहे, पैशाची ऊर्जा. तुम्ही ब्लॉकेजेस अच्छा. एवढे बनले आहे, तुमचे मनीचे एवढे ब्लॉकेजेस बनले आहे की तुमच्याजवळ पैसा येईल, येऊन पण परत जाईल, तो येणार नाही तुमच्याजवळ. होतंय, असंच होतंय. तसंच होतंय ना. मग ते विचार, आता तुम्ही बघा 5 दिवसाचा क्लास करा, त्यानंतर तुमचा एक थॉट चेंज होऊन जाईल. आणि खरं तर एक फोटो काढून ठेवा, म्हणजे त्यानंतर कळेल तुम्हाला की 5 दिवसानंतर आपण कसं दिसत आहे. ठीक आहे, चला. चालेल. बनायचंय भाग्यशाली, बनू सगळ्यांना. हो. हे प्रॅक्टिकल मी एकावर करणार आहे, पण सगळ्यांनी आपल्या स्वतःवर अप्लाय करा. ठीक आहे, पर्सनल. ओके. स्वातीताई हो. मी अनम्यूट करा ना, अनम्यूट करा. आवाज नाही येत आहे. नाही झालंच नाही, पुन्हा. आता करा, आता करा. हा आता झालं, बोला. मी जॉईंट आहे ना. हो हो, आहे आहे. ऐका, एक हा. बुक न पेन हा, घ्या मला- आणि एका ठिकाणी बसा स्थिर. एक तास. हो 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 आयुष्य बदलायचं हो आहे ना, हो मग बसाच लागेल. हो. बघा, नक्की आपलं नक्की. जीवन ना शेतकऱ्यासारखं असलं पाहिजे. मी शेतकऱ्याला आपला आदर्श मानते. आता तुम्ही म्हणाल कसं? खरंच असलं पाहिजे. आपल्याजवळ 1000 डिग्री असताना तरी जीवन जगण्याची कला शेतकऱ्याजवळ शिकता येते आपल्याला. त्या शेतकऱ्याजवळ जेव्हा बी पेराला पैसे सुद्धा राहत नाही, तरी त्याची हिंमत किती असते की पेरणीचा वेळ आलाय बाबा, मला पेरणी करायची आहे. हिंमत त्याची बघितली, तो कॉन्फिडन्स बघितला, त्याच्या चेहऱ्यावरचं ते तेज बघितलं. जसा जून महिना येतो तो टेन्शन मध्ये नाही राहत कसं होईल. पाऊस अचानक जास्त आला तरी त्याचं नुकसान, आणि कमी आला तरी त्याचं नुकसान होत आहे, तरी त्याचा चेहऱ्यावर कॉन्फिडन्स, स्माइल बघा किती छान असते. म्हणून जीवन शेतकऱ्यासारखं असलं पाहिजे. आणि खरं म्हणजे शेतकरी जेव्हा शेतामध्ये गहू नेतो ना पेरायला, तर तो गव्हाचंच पीक काढतो. तो चणा नेईन तर चण्याचंच पीक येतो. आणि आजूबाजूला जर आलेला तण असेल तर तो घरी नेतो का?
त्याला काय करतो तो लगेच काढून. वेळेवर काढून फेकून देतो. त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. आता कसं म्हणाल, आपल्याला काय पाहिजे आयुष्यात? परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. सगळ्याला, मला, तुम्हाला, घरातील प्रत्येकाला हेच पाहिजे. पण आपला फोकस कुठे जातो? तणाव, चिंता, डिप्रेशन, राग, क्रोध, द्वेष, आपण असंच असंच तसंच त्याकडे जातो ना? खरं सांगा. एक जर रिस्पॉन्स करा, मला वाटलं की मी एकच आहे, एकटीच आहे क्लासमध्ये असं वाटत आहे, है ना? मग तुम्ही सांगा, मग आपल्या जीवनामध्ये जे तणाव, दुःख, चिंता, ते काय झालं आपल्या जीवनाचं? गवत झालं. मग त्या गवताला वाढू द्यायचं की वेळेवर काढून फेकायचं? तुम्ही सांगा. चॉईस वेळेवर तुमची काढून आहे. काढून फेकायचं. वेळेवर काढून. काढून फेकलं की मग दुःख राहील का? नाही. मग माझं हे असंच होत आहे, माझे पाय दुखत आहे, माझ्या जीवनात असंच, माझी सासू चांगली नाही, माझा नवरा चांगला नाही. अरे चांगले आहे म्हणा, तेव्हा ते अफर्मेशन वर्क करेल. ऍक्च्युली तुम्ही तथास्तु म्हणत आहे ना, त्यामुळे ही प्रॉब्लेम होऊन राहिली आहे. ठीक आहे, आजपासून मग कुठे फोकस जाईल तुमचा? तणावावर की पिकावर? सुखावर द्यायचं आहे की दुःखावर द्यायचं आहे? चॉईस तुमची आहे, तुम्ही चॉईस करू शकता. ठीक आहे, म्हणून आयुष्यात नेहमी पेरणी त्याचीच करा, तुम्हाला जे पाहिजे ते. कारण ब्रह्मांडाचा रूल आहे, तुम्ही जे पेराल ते मल्टिप्ले होऊन बाहेर येतं. ठीक आहे, एकच गहू पेरला तर किती सारे गहू येतात एका याच्यापासून? मग पुष्कळ. रूल आहे ब्रह्मांडाचा, मल्टिप्ले होऊन येतं. ठीक आहे, आपल्या अहोंनी किंवा इनी आपल्याला खूप प्रेम करावं, आपला खूप चांगला जोडीदार बनावा, अशी सगळ्यांची इच्छा असते. पण आपला महाराष्ट्रातलं फेमस सेंटेन्स आहे एक, मीच होय म्हणून टिकली. म्हणतो ना सगळेजण, मी पण अशीच म्हणायची रेखीच्या पहिले. आता नाही म्हणत, आता कळलं मला त्याचं महत्व, आता नाही म्हणत मी. म्हणतो ना आपण, मीच होय म्हणून टिकली. अरे कधीतरी असं म्हणतो का आपण, का जोडीदार असावा तर माझ्या हसबंड सारखा, दुसऱ्याला मिळावा तर माझ्या हसबंड सारखाच मिळावा? कधीतरी म्हणतो का आपण? कधीच नाही. कधीच नाही. पण मनाला पाहिजे की नाही? समजलं दुःखाचे कारण कुठून येतात? मग वेळच्या वेळी दुःखाला काढलं तर मग शेतात येणाऱ्या तणाला जसं आपण वेळच्या वेळी काढतो, तसं जर आपल्या दुःखाला जर काढलं तर आपण सुखी राहू की दुखी राहू? दुःखी राहू. सुखी. मग आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? आपल्याला पाहिजेच काय? परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. सगळ्यांना हेच पाहिजे. खरं आपण जगतो कशासाठी? आपल्याला बघा, खिशामध्ये पैशाचा बॅलन्स, नात्यांमध्ये प्रेमाचा बॅलन्स आणि शरीरामध्ये आरोग्याचा बॅलन्स, या तीनच गोष्टीची आवश्यकता आहे तुम्हाला, मला ना परिवारातील प्रत्येकाला. या तीनच गोष्टी पाहिजे. आपण याच्यासाठी जगत आहे, याच्याशिवाय आपल्याजवळ काहीच नाही. मॅडमचा आताच प्रश्न होता, माझा जो पैसा येत नाही, आला जवळ तरी तो जवळ येत नाही. ठीक आहे, तुमचे आर्थिक ब्लॉकेजेस खूप बनलेले आहे मॅडम, मी सांगेन मी तुम्हाला नंतर. ठीक आहे, आता एक श्वास घ्या, मी सांगते म्हणून एक श्वास घ्या. एक श्वास घ्या आणि सोडा त्याला. पुन्हा एक श्वास घ्या आणि पुन्हा सोडून द्या. ठीक आहे, सोडला. आता या श्वासला लागलेला वेळ आणि हा श्वास मला परत द्या, मला पाहिजे. नाही देऊ शकत. देऊ शकता का? मग तुम्ही तुमच्या शरीराचे मालक झाले का? नाही. नाही झाले ना? मग विचार करा, तुम्ही जन्माला आले या पृथ्वीवर, तेव्हापासून तर तुमचं हे हृदय तुमच्यासाठी धडधड करत आहे. ह्या हृदयाला जर म्हटलं मी तुम्ही 1 मिनिटासाठी ब्रेक द्या, तर तुम्हाला पण माहितीये तुमचं काय होईल, माझं काय होईल. मग ह्या हृदयाला आपण 1 मिनिटाचा ब्रेक देऊ शकत नाही, म्हणजे आपण आपल्या शरीराचे मालक झालो का? नाही. आज जे काही वय आहे त्या वयापर्यंत तुम्ही जेव्हापासून जन्माला आले, त्या जन्मापासून तर आजपर्यंतच्या वयापर्यंत तुमच्या शरीरासाठी ते हृदय धडधड करत होतं. कधीतरी त्या हृदयाला तुम्ही एकदा तरी थँक्यू म्हटलं का? असं काम होतं ना म्हणणं. ऍक्च्युली मनाचं आहे. ग्रॅटिट्यूड जेवढं राहिलं तेवढं मल्टिप्लाय होऊन जास्त होते. तुम्ही मॅडम पैशासाठी एकदा तरी धन्यवाद म्हटलं का? की माझ्याजवळ एवढा पैसा आहे त्यासाठी धन्यवाद. म्हणजे तो मल्टिप्लाय होऊन आला असता ना तुमच्याकडे. असं आहे ते. प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड जेवढं कराल ना तेवढं मल्टिप्लाय होऊन येतं आपल्याजवळ. हा रूल आहे ब्रह्मांडाचा, माझा रूल नाहीये, ब्रह्मांडाचा रूल आहे. कळलं? एखाद्या छोट्या मुलाला बघा, टीचरनी जर म्हटलं की तू मूर्खच आहे, गाढवच आहे, तुला काही येत नाही, पण त्या मुलाच्या माइंडमध्ये जो तो ट्रिगर बसला ना लहानपणी, तर त्या मुलाचा पूर्ण टोटल कॉन्फिडन्स लो होतो आणि तो कॉन्फिडन्स कधीही बाहेर निघत नाही. कसं एक्झाम्पल, आपल्याला आपल्या मुलाला पाहिजे काय? 90%.
सगळ्यांची इच्छा असते माझ्या मुलाला फर्स्ट क्लासमध्ये किंवा चांगले बेस्ट मिळो. पण आपलं अफर्मेशन काय असते आपल्या मुलाला? हा तर गाढवच आहे, हा तर अभ्यासच करत नाही, हा तर मूर्खच आहे, याला काय भेटते 90% आपलं अफर्मेशन. आणि आपले अफर्मेशन तथास्तू होतात. हे ऐकून घ्या चांगल्याने. आपण जे बोलतो ना ते तथास्तू होतात. मग आपल्याला जे पाहिजे ना तेच बोलायचं. जसं छत्रपती शिवाजी महाराज यांची आई जिजाऊ मातांनी छत्रपती शिवाजी महाराजाला राजे संबोधले होते. तेव्हा ते राजे होते का लहानपणी? ते नाही. लहानपणापासूनच राजे संबोधले. पण त्यांच्या एका अफर्मेशननी छत्रपती शिवाजी महाराजासारखं तेज महाराष्ट्राला मिळून दिलं. त्यांचं अफर्मेशन वर्क केलं की नाही केलं? केलं. मग आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ना तेवढाच विचार करायचा आणि तेच आयुष्यात मागायचं. जे नाही पाहिजे ना त्याकडे फोकस पण द्यायचा नाही आणि त्याकडे लक्ष सुद्धा द्यायचं नाही. चला मॅडमला 5 करोडची ऑफर देते. तुम्हाला पैशाची गरज आहे. रुक्मिणी मॅडमला 5 करोड देते. 5 करोड देते मॅडम मी तुम्हाला. ठीक आहे? थँक्यू. पाहिजे का? कोणाला पाहिजे अजून? हो. हा अच्छा अच्छा स्वातीताईला पाहिजे. स्वातीताईला फी. हो स्वातीताईला पण देते 5 करोड. ठीक आहे? मी नाही देणार पण कोणीतरी हाय देणारा. तयार आहे ना? पण त्याच्या मोबदल्यात तुम्हाला थोडं काहीतरी द्यायला लागेल त्याला. तयार आहात का? देऊ देऊ. द्या ना ठीक आहे. तुमचा एक डोळा द्या, एक डोळा. एक किडनी द्या, एक हात द्या. चालेल. म्हणजे बॉडीचं प्रत्येक काही ना काही पार्ट द्यायला लागेल तर तेव्हा 5 करोडचे पूर्ण होईल ते. ठीक आहे? तयार आहात सगळं द्यायला? द्यायला तयार आहात? काय गोष्ट कर. देऊ का मग मी तुमचा नंबर देऊ का? म्हणजे तुमच्या शरीराची की तुम्ही पैशासोबत तुलना केली असं झालं ते. तुम्ही द्यायला तयार आहे म्हणजे. तुम्ही तुमच्या शरीराची तुलना पैशासोबत केली. विचार करा तुम्ही पैसा किती वेळ टिकन तुमचा तो 5 करोड. पण आयुष्यभर तुमचं ज्या पायावर तुम्ही उभे आहे त्या पायावर 2 पायावर उभं राहू शकणार आहे का तुम्ही? मग पैशासोबत तुम्ही तुलना करूच शकत नाही शरीराची, कधीच नाही. विचार करा तुमच्याजवळ एवढे सुंदर 2 डोळे आहे ज्याने तुम्ही जग बघू शकता. असे कितीतरी लोक आहेत त्यांच्याजवळ डोळे नाही, ते जग बघू शकत नाही. त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे की नाही? एवढा सुंदर आवाज ऐकू शकता, इतके सुंदर कान आहे तुमच्याजवळ. कितीतरी लोक आहेत त्यांचे ते आवाज सुद्धा ऐकू शकत नाही. म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे. तुमचं पूर्ण शरीराचं वजन 2 पायाने पेललेलं आहे आजपर्यंत. कधी वाढलं कधी कमी झालं तरी त्यांनी पेललं. त्या पायाला कधी धन्यवाद केला का मॅडम? कितीतरी लोक आहेत त्यांच्याजवळ 2 पाय नाही, म्हणजे त्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. मी फेसबुकवर एक रील बघितली होती. एका मुलाला 2 पाय नव्हते म्हणून त्यांनी चॉकनी ते पाय. कोणाचं आहे थोडं म्यूट करा. एका मुलाला 2 पाय नव्हते म्हणून त्यांनी चॉकनी पाय ड्रॉ केले आणि चॉकनी केल्यानंतर त्यांनी रील बनवली आणि ती रील त्यांनी याच्यावर टाकली फेसबुकवर. म्हणजे कुठेतरी त्याचं स्वप्न होतं ना की मला 2 पाय असावे. म्हणजे तुम्ही त्या मुलापेक्षा भाग्यशाली आहे. नक्कीच. नक्कीच आहे ना. मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा. ठीक आहे? कारण आपल्याला ईश्वराने एवढं निशुल्क शरीर दिलं आहे ना, त्यासाठी एकदा तरी धन्यवाद करा सकाळी उठल्यापासून. नक्की करा. त्याला तुम्हाला मल्टिप्ले होऊन भरभरून मिळेल. आज तुम्ही आजारी नाही तर तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे, पण कदाचित तुम्ही जर आजारी झाले ना त्या दिवशी त्या शरीराचं महत्व कळतं आपल्याला. अरे मला काय झालं आज. म्हणून आधीच त्याला निरोगी बनवा, आधीच त्याला धन्यवाद करा. म्हणजे तुम्ही त्या आजारापर्यंत कधी पोहोचणारच नाही. कळलं? ठीक आहे मॅडम. तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. मी आज तुम्हाला प्रूफ करून देते. तयार आहात का? कोणाला? रुक्मिणी मॅडम. हा तुम्ही ऍट प्रेझेंट हा तुमचं स्वतःचं घर आहे काही? नाही म्हणजे आहे मिस्टर आहे. अच्छा काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. स्वतःचं घर कुणाचं आहे? कुणीतरी लागेल मला एक. सासूच्या नावावर सासू. अच्छा ज्योती आहे ना? ज्योती ज्योती अनम्यूट कर. सध्या मला ज्योतीला जास्त मदत करायची आहे. अनम्यूट कर. हा आता कर. झालं का? म्यूटच्या बटनला टच कर. मी इकडनं केलाय. ओके कर एकदा. हा झालं.
ज्योती, तू कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय, तुला सांगू का प्रूव्ह करून? स्वतःचं घर आहे तुझं, टीव्ही पण आहे तुझ्या घरी, बाईक तर असेलच, फोर व्हीलर पण असेल किंवा नसेल, किंवा घेऊ शकतो, एवढी कंडिशन तुझी आहे हे मला माहिती आहे. ठीक आहे, मग सांग, असे कितीतरी लोक आहे ज्यांच्याजवळ डोळे नाही, ते 2 डोळे तुझ्याजवळ आहे, म्हणजे तू कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय, म्हणजे त्यांची कुठेतरी इच्छा होती की माझ्याजवळ 2 डोळे असावे आणि या डोळ्यांनी मी जग पाहावं, म्हणजे तू कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. असे कितीतरी लोक आहे त्यांच्याजवळ पाय नाही, तुझ्याजवळ पाय आहे, तू चालू शकते, म्हणजे त्यांचं कुठेतरी स्वप्न आहे की माझ्याजवळ 2 पाय असावे, म्हणजे तू कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगते. कितीतरी लोक आहे असे की त्यांच्याजवळ हात नाही, ते काम सुद्धा नाही करू शकत, आपल्याजवळ हात आहे, आपण काम करू शकतो, म्हणजे आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय. जगतो की नाही जगत? रात्रीच्या थंडीत, पावसाच्या पावसाळ्यात, उन्हाळ्याच्या चटक्यात, छत डोक्यावर नाही पण तुमचं भाड्याचं नाही, स्वतःचं घर आहे, म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. 100%. मीच सांगते, तुम्ही सांगा नका सांगू, मीच सांगते, 100% तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. ऍक्सेप्ट नाही करत आपण, खरं म्हणजे ऍक्सेप्ट करायचंय, छोट्या छोट्या गोष्टीला ऍक्सेप्ट करायचंय, मग बघा आयुष्य किती सुंदर होते. आज मी जे तुमच्या समोर बसली आहे ना, एक दिवस मी सुसाईड करणार होते, मी ती आहे जे रेकीने मला आज इथं पोहोचवलं. माझ्या तर 2च चॉईस होत्या, एक तर सुसाईड करणं किंवा रेकीच्या रस्त्याने समोर जायचं, 2च ऑप्शन होते. मी हा रस्ता जास्त चॉईस केला, म्हटलं नंतर आत्महत्या करता येईल इकडे जर फायदा नाही झाला तर. कारण बघा ती दुःख असते ना, छोट्या छोट्या गोष्टीचं आपण पकडून ठेवतो, ऍक्च्युली जस्ट फिलिंग आहे ती, एक ट्रिगर आहे माइंड मध्ये बसलेला, फक्त त्याला रिमूव्ह करायचा आहे. एकदा जर तो रिमूव्ह झाला ना, तर बघा इतकं सुंदर आयुष्य बनते ना, एवढं सुंदर. शाहरुख खान सारखं असे हात करायचे आणि स्वतःला म्हणून द्यायचं की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, आणि ही जी फिलिंग्स येते ना, हे व्हायब्रेशन होतं ना, इतका खरंच रिअल मध्ये स्वतःच्या चेहऱ्यावर आनंद येतो. प्रॅक्टिकली करून बघा, खूप मजा येईल. मग विचार करा, तुम्ही भाग्यशाली आहे, मानता स्वतःला आता भाग्यशाली? हो. नक्की ना? अनम्यूट करा काही लोक. आता आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी कंप्लेंट करत असतो, करतो की नाही करत? कंप्लेंट शिवाय तर आपलं जगणंच होत नाही. भाजीपाला खराब झाला, असाच आणला, तसाच आणला, सासू चांगली नाही, कोणाला नणद भेटली नाही चांगली, कोणाचा नवरा काम नाही करत, मदत नाही करत. हे प्रॉब्लेम सगळ्यांना आहे, मला पण होते आधी, आता नाहीये. तुमच्याच मधली मी एक, आता नाहीये मला, आता मी सुशिक्षित झालीये रेकीमुळे. रेकी भरभरून देते, रेकीला मागता मागता थकान, पण रेकी देता देता थकत नाही, इतका सुंदर अनुभव माझा आहे, खूप सुंदर अनुभव आहे. ठीक आहे, इथे असणाऱ्या सर्वांच्या इथं असणाऱ्या सर्वांचं आयुष्य खूप सुंदर आहे, पण तुम्हाला सुंदरतेनं जगता आलं पाहिजे. खरं म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे, आपल्याला जगता नाही येत. एक श्वास घेतला की एका श्वासाने आयुष्य कमी होतं, हे सगळ्यांना माहित आहे. होताना कमी झालं, एक श्वास घेतला, मी आता मगाशी म्हटलं तुम्हाला श्वास घ्या परत द्या, दिला का तुम्ही गेला, तुमचं आयुष्य निघून गेलं, उद्याचा दिवस येईल. मग जगता आलं पाहिजे, त्यात प्रत्येक क्षणाला आनंदाने जगता आलं पाहिजे. ज्यांना जगता आलं ना, तो खूप सुखी आहे जीवनामध्ये, त्याला सगळंच भरभरून मिळते. ही चेहऱ्यावर जी स्माईल आहे ना, ही क्रिएट करता आली पाहिजे. ती कशी, मी प्रॅक्टिकल 2 मिनिटात घेईन, मी थोडं समजून सांगते. ठीक आहे, आज एक कारण बघा, इथे असणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर आहे, कारण आज एकाएकी जीवन जगणाऱ्या त्या सिंगल माता पित्याला विचारा, त्यांचं जीवन कसं आहे. आपल्याजवळ रोज कटकट करणारी असली, कटकट करणारा असला, तरी आपल्या दुःखामध्ये आपल्याला साथ देणारा जीवनसाथी आपल्या सोबत आहे, म्हणजे आपण भाग्यशाली आहे ऑलरेडी. त्या सिंगल माता पित्याला विचारा, आज ते जे जीवन जगत आहे ना, त्यांना जाऊन विचारा, त्यांचं दुःख सुद्धा ऐकायला कोणी नाही त्यांच्याजवळ, म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे. घरामध्ये मोठे व्यक्ती आशीर्वाद द्यायला आहे, म्हणजे भाग्यशाली आहे. माझला सासू नको, सासरा नको असं नका म्हणू, खूप गरज असते त्यांच्या आशीर्वादाची. हे जे हात आहे ना, हे हात असेच नाही आहे, याच्यातून रेकी प्रवाहित होते, आणि जेव्हा याच्यातून रेकी प्रवाहित होते ना, तेव्हा ब्लेसिंग पण मिळते आपल्याला. म्हणून सासू सासरे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, खूपच इम्पॉर्टंट आहे. 1 मिनिट थांबा. ठीक आहे, माझी मुलं अशी, माझी मुलं तसे, असं सतत आपण कंप्लेंट करतो ना मुलांविषयी, करतो की नाही करत? नक्कीच करतो. पण विचार करा, त्या IVF सेंटरमध्ये हजारो लोकांची लाईन लागली आहे, लाखो रुपये खर्च करून बी त्यांना जे पदरी तुमच्या सुख पडलं ना, ते त्या सुखासाठी ते तरसत आहे. म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे ना, मग कशाला कंप्लेंट करायची त्या मुलांची? थँक्यू म्हणा ना जस्ट त्यांच्यासाठी. बाबा तुमचं असणं महत्वाचं आहे माझ्यासाठी, माझ्या जीवनामध्ये. थँक्यू म्हणा.
कारण थँक्यू म्हणल्याने मल्टिप्ले होऊन येणार आहे. ते मुलगा जसा वागतो ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रेम देणार आहे तुम्हाला. एकदा म्हणा तर त्याला थँक्यू. छातीवर हात ठेवायचं, थँक्यू म्हणा. प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू करा. आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही मिळालंय ना ते भरभरून दिलंय ईश्वराने. बघा शेवटी सगळ्यात शेवटी अगर तुम्ही हारून गेले ना, जर हार मानली ना, तर एकच विचार करायचा, माझे 2 हात चांगले, पाय चांगले, माझं शरीर निरोगी आहे. बस काहीच नाही, याच्यापेक्षा काहीच नाही. कारण असे कितीतरी लोक आहेत दुसऱ्याच्या भरोश्यावर जीवन जगत आहेत. त्यांना बिचारा त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहते. त्यापेक्षा स्वतःला एवढं तरी भाग्यशाली समजायचं, छातीवर हात ठेवायचे आणि म्हणायचं स्वतःला की मी खूप भाग्यशाली आहे. करा प्रॅक्टिकल माझ्यासोबत. मला प्रॅक्टिकल करणारे मजा येते आणि करायचंच आहे. चला ठेवा छातीवर हात. मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे. ही जी एनर्जी फ्लो होते ना, मग त्याचा जो रिझल्ट येतो ना आयुष्यात तो खूप सुंदर येतो. खरंच सांगते मी, खूप सुंदर रिझल्ट येतो. ठीक आहे. आजच्या जमान्यामध्ये कोणालाही परफेक्शन जमलं नाही तरी आपण काय म्हणतो, आय एम अ परफेक्ट म्हणतो ना. माझ्यात पण काहीतरी कमतरता असेल, तुमच्यात पण काहीतरी असेल. प्रत्येक गोष्टी, मला पेंटिंग जमत नाही. मी जेव्हा सेकंड लेवलला शिकवते ना, मला ड्रॉइंग येत नाही. मी साधा चोकू मतलब ते ड्रॉ सुद्धा करू शकत नाही सिम्बॉल. मला पेंटिंग येत नाही, मला रांगोळी मेहंदीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मी तिथे कुठेतरी लटकते. सगळ्यांना काही ना काही. प्रभू रामचंद्राय यांना आदर्श पुरुष मानतं आपण सगळे भारतातले लोक. पण ते कुठेतरी पती म्हणून चुकले ना, हे सगळ्यांना माहित आहे. तरी आपण आपल्या स्वतःला काय म्हणतो, आय एम अ परफेक्ट. तिकडे परफेक्ट असो नसो, पण आय एम अ परफेक्ट. समोरच्याला सांगून द्यायचं आणि तू जळत बस बाबा. समोरचा जळत राहतो तसाच आणि आपली एनर्जी ब्लॉक करतो. आणि कशाला, त्याला करू दे, त्याला म्हणू द्या परफेक्ट, पण तुम्ही तुमच्या आणि आनंदाने राहा. तू परफेक्ट आहे तर मी बी परफेक्ट आहे, बस झालं कथा. तिथंच डिस्कनेक्ट करायचं, त्याला पकडून ठेवायचं नाही माइंडमध्ये. ठीक आहे. बघा, एक उदाहरण जर सांगायचं असलं ना तर मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी केस मिळाली होती मला. कपल्स होते 2. ठीक आहे. हजबंड वाईफ होते. त्यांचं रिलेशन खराब होतं दोघांचं. तर मी व्हिडिओ कॉलवर केलं. मी म्हटलं दोघंही जर करत असाल तर मी काउन्सिलिंग करू शकते, नाही तर मी करू शकत नाही एकट्याची. मग ते दोघंही तयार झाले. शेवटी पत्नी पतीला म्हणूनच घेते. हे सगळ्यांना माहित आहे. मग तेव्हा जे बसले माझ्या समोर त्यांना म्हटलं मी, तुम्ही बसा आणि असे क्रॉसमध्ये बसा, दोघंही ऑपोजिट साईडला. आणि जेव्हापासून तुम्ही भेटले तर आजपर्यंत जे काही तुमच्या मनात एकमेकाविषयी वाईट आहे ना ते सगळं लिहा, सगळं लिहा. मी त्यांना अजून एनकरेज करायची की लिहा लिहा, अजून लिहा. आणि आठवण करून द्यायची की हा हिने काय म्हटलं तुम्हाला त्यावेळेस, लिहा लिहा लिहा. त्यांना बी हिने काय म्हटलं तुम्हाला त्यावेळेस, लिहा लिहा. ते पुन्हा 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 लिहायचे. आणि मग शेवटी त्यांनी मला सांगितलं पूर्ण लिहून झालं, आता काय करायचं. मी म्हटलं हा जो पेज आहे ना त्याला असा उलटा करून ठेवून द्या जस्ट खाली, आणि समोर दोघंही माझ्याकडे फेस करून बघा. आता पुन्हा एक पेज घ्या आणि ज्या दिवसपासून भेटले त्या दिवसपासून तर आजपर्यंत प्रत्येक एक गोष्ट चांगली लिहा. प्रत्येक आठवण करून करून द्यायची मी त्यांना, कुठे गेले होते भेटायला, मग तेव्हा काय झालं, या मॅडम तुम्हाला कशी मदत केली, प्रत्येक क्षण द्या. जेव्हा लिहिलं ना त्यांनी मॅडम असे पेज, मॅडम म्हणे आता काय करायचं, तर मी म्हटलं हा पेज ह्या मॅडमला द्या आणि तुमचा पेज त्यांना द्या. त्या दोघांनी जेव्हा वाचल्या ना तर अश्रूच्या धारा त्यांच्या डोळ्यामध्ये होत्या. वाव. आणि कुठे आपण कंप्लेंट करत असतो, कुठे कंप्लेंट करतो आपण. त्यांचं ते भावनिक उत्तर माझ्या व्हॉट्सअपला आलं ना तेव्हा मला इतकं सुंदर आनंद झाला की म्हटलं, त्यांनी सांगितलं की मॅडम इतक्या छोट्याशा गोष्टीमध्ये सुद्धा आनंद शोधता येतो. आणि आपण कंप्लेंट करून आज आम्ही एवढ्या वर्षापासून बोलत सुद्धा नव्हतो एकमेकांसोबत. मग छोटी मिसअंडरस्टँडिंग होते लाईफमध्ये. पण कसं आहे ना, समोर जाऊन विचारा तुम्ही नेमकं काय झालं. कारण बघा, मन वाचता येत नाही. आपण काही ईश्वर नाहीये, मन वाचता येत नाही. त्यांनी असं म्हटलं, होऊ शकते त्याला काहीतरी रिझन असेल सोडायला, दुसरं काही मनाला रिझन असेल म्हणून त्यांना म्हटलं असेल. आपण तो विसरून बी जातो समोरचा ती गोष्ट आणि आपण विचारच करत असतो, यांनी मला असं म्हटलं, यानं असं म्हटलं ना, आपली एनर्जी ब्लॉक आणि आपण तिथं दुखी होऊन बसतो. अरे जा, एक फोन लावा, विचारा, क्लिअर करा, म्हणजे तुम्ही बी खुश ना समोरचा बी खुश, तुमचे रिलेशन पण खराब नाही होणार. नक्कीच ना, होईल की नाही होईल. बरोबर. मग अशी विचारलं होतं जिवंत आहे का, आहे का सगळेजण जिवंत सांगा. हो. मग एक श्वास घ्या, पुन्हा न सोडा. करा, प्रॅक्टिकल करण्यात खूप मजा येते. थेअरी शिकवून तर बोर होऊन जाल तुम्ही. करा, एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. घेतला का, हो. आता घेतलेला श्वास आणि वेळ मला वापस द्या. हा, घेतलेला श्वास आणि वेळ मला परत द्या. देऊ शकता, नाही देता येत. नाही देऊ शकत ना. बघा, कष्ट करून तुम्ही बँकेचा बॅलन्स वाढू शकता.
वाढू शकता, पण या श्वासाचा बॅलन्स करण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे, ती कोणाच मध्ये नाहीये. म्हणून आपले रिमोट कोणाजवळ नाही द्यायचे. हे घे तुझा रिमोट, मला फिरायला नाही नेलं म्हणून मी दुःखी होऊन बसते, मला कामात मदत नाही केली म्हणून मी दुःखी होऊन बसते. आपले रिमोट कोणाजवळ वाटायचे नाही, आपला रिमोट आपल्याच जवळ ठेवायचा. स्वतःला खुश ठेवण्याची जिम्मेदारी आपली आहे, आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही आलोय. एवढं सक्षम बनवलं आहे ना या ईश्वराने, या ब्रह्मांडाने आपल्याला, आपण सगळंच काही मॅनिफेस्ट करू शकतो आपल्या लाईफमध्ये. एक उदाहरण मीच आहे तुमच्यामधलं. मी सांगितलं ना मी कुठे होती ना कुठे आली. मी तुम्हाला माझा आधीचा फोटो सुद्धा शेअर करेल, 2 वर्ष आधीचा, मी रेकी शिकायच्या पहिले. तुम्ही बघाल ना आज मी काही इतकं सुंदर अनुभव आहे रेकीचा. एक थॉट, एक अफर्मेशन विथ रेकी, रेकी विथ इंटेन्शन. रेकी इंटेन्शनवर वर्क करते. तुम्ही जसं इंटेन्शन द्याल तसं रेकी वर्क करते तुमच्या जीवनामध्ये. मग तुमची चॉईस आहे, आता तुम्हाला इंटेन्शन कोणतं द्यायचं आहे. मी दुःखी आहे, दुःखी आहे, दुःखी आहे, अफर्मेशन द्यायचं आहे, की मी सुखी आहे, सुखी आहे, सुखी आहे, ते अफर्मेशन द्यायचे. चॉईस तुमची आहे. ठीक आहे. सखी. आज जर तुम्ही गुगलवर सर्च कराल ना, 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरून टाटा बाय बाय करतात. सर्च करून घ्यायचा माझा क्लास संपला की. मग विचार करा, आज जो लोक हे पृथ्वी सोडून गेला किंवा ज्या घरचा गेला त्या घरातल्या लोकांसाठी अभाग्याचा दिवस आहे. आपल्यासाठी अभाग्याचा दिवस आहे का आज? आपण जिवंत आहे आणि आपल्यासोबत आपल्या आजूबाजूचे बी घरातले सगळे जिवंत आहे. म्हणजे आपण भाग्यशाली आहे की नाही आजच्यासाठी? मग आजच्यासाठी धन्यवाद करायला पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे होतं ना, सकाळीच करायला पाहिजे होतं. पाहिजे होतं की नाही? नक्कीच करायला पाहिजे होतं धन्यवाद. ते मल्टिप्लाय होऊन आपल्या जवळ आलं असतं, ते धन्यवादचं ब्लेसिंग आलं असतं ना. मग विचार करा, सकाळी उठायचं, आरशासमोर जायचं आणि स्वतःला बघून घ्यायचं मी जिवंत आहे. एवढं कळलं जिवंत झाल्यावरती थोडंसं आजूबाजूने बघायचं, माझ्या आजूबाजूचीही लोक जिवंत आहे. ठीक आहे. एवढं कळलं का त्या ब्रह्मांडाला थँक्यू म्हणून द्यायचं आणि खोलून द्यायची हात आणि म्हणायचं मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड गिव्हिंग मी एव्हरीथिंग वॉन्ट. थँक्यू सो मच. मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे. म्हणून तर बघा अशी एनर्जी चेंज होते ना. नक्की करून बघा. उद्यापासून मी उद्या विचारन कोणी केलं स्वस्त मस्त जबरदस्त, स्वतःला कोणी अपरमिशन दिला. मी नक्की विचारन उद्या, सांगा मला. ठीक आहे. एक लक्षात घ्या, आजपर्यंत जीवन जसं जगत आलं तसंच जगायचं आहे की काहीतरी चेंज करायचं आहे आयुष्यामध्ये. चेंज करायचं असेल तर विचार पण बदलावा लागेल आपले. नक्कीच ना. आपलं खरं जीवन हे हितभर पोटासाठी आहे. एवढंच हितभर पोट आहे. कोणाचं हितभर असेल, कोणाचं 1.5, याच्यापेक्षा जास्त नाही. याच्यासाठी आपण जगत आहे खरं म्हणजे. जगतो की नाही जगत स्वाती मॅडम? हितभर पोटासाठी जगत आहे आपण फक्त. ठीक आहे. आज व्यक्ती काय करतो, घर बांधतो, घरामध्ये रूमा खूप साऱ्या आणि लोक राहणारे 3 किंवा 4 रूमा खूप साऱ्या. आपण कोणती घराची काळजी घेतो की इंटेरियर नाही झालं माझ्या घराचं, माझ्या घरासमोर कार पाहिजे, त्याच्या घरासमोर किती सुंदर कार आहे, माझ्या घरासमोर नाही. आपण या तुलनामध्ये जगत असतो. जगतो की नाही जगत? पण खरं सांगा, आपल्याला सगळ्यात पहिले कोणत्या घराची काळजी घेणं आवश्यक आहे? पहिलं घर कोणतं आहे ते सांगाल का मला कोणी? 3 घर आहे. 3 घरामध्ये पहिलं घर कोणतं आहे? ज्यांना माहिती आहे, आईचं घर नसते हो मॅडम. पहिलं घर आपलं शरीर आहे. पहिलं घर आपलं शरीर आहे, दुसरं घर आपलं स्वतःचं घर आहे आणि तिसरं घर हा समाज आहे. पण सगळ्यात जास्त काळजी आपण आपल्या घराची करतो, आपली काळजी करत नाही आपण. कारण आपल्याला काहीच घेणदेण नाही आपलं. आणि आपल्याला चांगल्याने माहित आहे की आपण मरण पावलं तर 4 तासामध्ये आपले रक्ताचे नाते आपल्याला नेऊन तिथे पोहोचवत. कुठं ते तुम्हालाही माहित आहे, मी सांगत नाही. 4 तासात फक्त 4 तासात. त्याच्यानंतर मग सुंदर फोटो आपला जो इन्स्टावर तुम्ही जे हे काढता ना, काय म्हणतात त्याला, काय ग, फिल्टर लावून काढता ना, फिल्टर लावून सुंदरसा फोटो काढता. तो फिल्टरवाला फोटो, बस फिल्टरवाला फोटो सुंदर, किती सुंदर होती बाई, मस्त दिवालवर येणार आहे. त्यानंतर त्या फोटोला सुंदर झेंडूच्या फुलाचा हार लागणार आहे 13 दिवस 13वी होतपर्यंत. आणि त्यानंतर काय होणार आहे, परमनंट प्लास्टिकचा हार लागणार आहे. आणि त्यानंतर ते फोटो तिथे राहील की नाही तर माहित नाही, कारण आपणच कोणाची ठेवली नाही. आपणच तर नाही ठेवली कोणाची, तर कशी ठेवून आपली कोणी? नक्कीच ना. तर कळलं आपलं महत्व. मग सगळ्यात पहिलं घर आपण आहे. सगळ्यात पहिली काळजी आपल्या घराची करायची आहे. सगळ्यात पहिलं प्रेम हे स्वतःवर असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल ना, सगळे तुम्हाला ऑटोमॅटिक प्रेम करेल. सगळ्यात पहिली काळजी आजपासून तुम्ही स्वतःची घ्या. मला प्रॉमिस करता, सगळ्यात पहिलं प्रेम कोणावर असेल तुमचं? तुमच्यावर. आणि दुसरं प्रेम मग तुमच्या घरातले कामं करा तुम्ही.
ठीक आहे. मी सरळ सांगते, हो. दुसऱ्या नंतर काम करा आणि मग समाजाचं टेन्शन का, हा असंच म्हणा हा तसं, लोगों का काम है कहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. टेन्शन घ्यायचं नाही लोकांचं. आपली लाईफ आहे, आपल्याला माहिती आहे कशी जगायची आहे. फक्त आनंदाने जगता आली पाहिजे. ठीक आहे. मी एक उदाहरण सांगते. आम्ही राहत होतो ना, याच्यावरून एक उदाहरण सांगते. मी स्वतःसाठी का बरं जगलं पाहिजे. आम्ही राहत होतो ना, तिथे एक आजी होती, एक काकू होती. त्या काकूचे 2 मुलं होते. त्या काकू अचानक आजारी झाल्या आणि आजारी झाल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा त्या काकूच्या हातामध्ये ना 2 सोन्याच्या बांगड्या होत्या छान. ठीक आहे. त्या सोन्याच्या बांगड्या, काकूला एका हाताला सलाईन लागली होती. काही वेळानंतर त्या काकूची डेथ झाली. मग सलाईन लागलेला हात तो सुजलेला होता. या हातातली बांगडी काकूची त्यांच्या मुलांनी काढून घेतली आणि दुसऱ्या हातातली निघत नव्हती. आणि घरातील सगळ्यांचं लक्ष कुठे असेल मग सांगा? सोन्याच्या बांगडीवर. सोन्याच्या बांगडीवर नक्कीच असेल, सोन्याच्या बांगडीवरच असेल. मग काय झालं, काकूला घरी आणलं. घरी आणल्यानंतर काकूला रात्रभर ठेवण्यात आलं. सगळ्याच्या माइंडमध्ये तोच विचार, बांगडी कशी काढायची, आत्ता कशी काढायची, कारण जाड बांगडी आपल्या साध्या कैचीने तर ती कटणार नाही. जशी सकाळ निघाली सगळ्यांच्या माइंडमध्ये थॉट आला की सोनाराजवळ जायचं आणि तिथून कैची आणायची आणि बांगडीची ती कट करून स्वतःला काढून घ्यायची. सकाळी निघताच मुलगा सोनाराच्या दुकानात गेला, कैची आणली आणि ती बांगडी काढली आणि ती बांगडी स्वतःजवळ घेऊन घेतली. कळलं आपलं महत्व किती आहे? कळलं का आपलं महत्व किती आहे? स्वतःवर प्रेम करणं किती आवश्यक आहे आज तुम्हीच सांगा मला. बरोबर. अजून एक स्टोरी सांगते. या जर 2 गोष्टी तुम्हाला समजल्या ना, तर समोरचा 5 दिवसचा क्लास तुम्हाला इझिली समजणार आहे. ठीक आहे. एक फॉरेन मध्ये सेटल झालेल्या एका मुलाने आपल्या आई वडिलांना लिहिलेलं पत्र. सांगा ना आई बाबा, तुम्ही मला स्वप्न दाखवले, खूप मोठं केलं, मी खूप लहान होतो ग आई, तेव्हा तुम्ही मला हॉस्टेलला टाकलं. लहानपणापासून तुम्ही मला हेच म्हणाले, बाळा शिक आणि खूप मोठा हो, तुला खूप मोठं व्हायचं आहे, खूप शिकायचं आहे, खूप पैसा कमवायचा आहे. पण आई बाबा तेव्हा मी खूप लहान होतो ग आई, मला रात्रीची भीती वाटायची. मला कदाचित वाटायचं की तुला येऊन मिठी मारावी, पण तू माझ्याजवळच नव्हती तेव्हा. हळूहळू शिक्षण घेत गेलो. अशा अनेक रात्री मला आई बाबा तुमची खूप आठवण आली. मी रात्र रडायचो. तुझ्या कुशीत येऊन घट्ट मिठी मारून तुझ्या जवळ येऊन झोपावं असं वाटायचं मला. तुम्ही म्हटलं मला उच्च शिक्षणासाठी मला तुम्ही राज्य सोडायला सांगितलं, नोकरीसाठी तुम्ही मला देश सोडायला सांगितला, खूप मोठं व्हायचं आहे, खूप स्वप्न दाखवले तुम्ही मला. आज माझी कितीही इच्छा असली तरी मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. सांगा, त्या मुलांचे स्वप्न दोषी होते की त्या आई वडिलांच्या आकांक्षा आई वडिलांची आकांक्षा होत्या ना? कोणत्या दुनियात जगतो मग आपण? अशीच एक नागपूर शहरात झालेली गोष्ट सांगते मी तुम्हाला. एक मोठे अधिकारी होते, त्याचप्रमाणे त्यांचे 2 मुलं. तुम्हाला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय, फॉरेन मध्ये जायचंय. बरं झाले, गेले फॉरेन मध्ये. त्यांच्या लाईफ मध्ये त्यांचे लाईफ पार्टनर आले, ते आपापल्या लाईफ मध्ये बिझी झाले. आई वडील, तो अधिकारीचं घर म्हटलं की बंगलाच असेल ना, तो एका कोपऱ्यामध्येच असेल, कोणाचं ये नाही जा नाही, एकटंच राहणं. ठीक आहे. मग विचार करा, त्या मुलाची जेव्हा आई मरण पावली तर वडिलांनी मोठ्या मुलाला फोन केला की तुझी आई गेली बाबा, तुला यावं लागेल. मोठा मुलगा सांगतो, बाबा मला सुट्टी मिळत नाहीये. मग तो मोठा मुलगा लहान भावाला फोन करतो आणि सांगतो की आई वारलीये, मला सुट्टी मिळत नाही, तुला जावं लागेल, मी काही पैसे पाठवून देतो, तू जा आणि अंत्यविधी करून ये. जेव्हा मोठा मुलगा भारतामध्ये पोहोचतो तेव्हा 3रा दिवस असतो. आईची बॉडी असते बर्फाच्या लादीमध्ये ठेवलेली असते. ठीक आहे. जेव्हा लहान मुलगा पोहोचतो तेव्हा तिच्या आईची अंत्यविधीची सगळी तयारी केलेली असते. त्यानंतर आई दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्याच्या वडिलाला म्हणतो, बाबा मला सुट्टी मिळाली नाही, हे पैसे घ्या आणि ही अंत्यविधीची समोरची जे काही विधी आहे, समोरची 14वीचा कार्यक्रमाची जी विधी असते ती जी काही आहे ती कोणाकडून करून घ्या. वडील म्हणतात, थांब बाळा थोडं. वडील घरात जातात. 10 मिनिटांमध्ये काहीतरी जोरात पडल्याचा आवाज येतो. तो मुलगा त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि बघतो तर वडील वरच्या माळ्यावरून खाली उडी मारली आणि त्यांच्या हातामध्ये एक पत्र असते. त्यात लिहिलं असते, पुढे तुला येणं जमेल ना जमेल, आलाय तर माझी पण अंत्यविधीची पूर्ण करून जा. बघा,
कोणत्या संघर्षामध्ये तुम्ही मुलांना, आज छोटे मुलं असतात त्यांना हा क्लास, तो क्लास, तो क्लास, कितीतरी कॉम्पिटिशन मध्ये त्यांना तुम्ही आतापासून लावून ठेवलेलं आहे. मी नाही. कुठल्या स्पर्धेमध्ये तुम्ही जगवता. कारण बताय माहितीये का तुम्हाला, डॉक्टर 100%नी पण डॉक्टर बनला आणि 50%नी पण डॉक्टर बनलेला आहे. हा मला आपण जेव्हा त्याच्याजवळ जातो ना, त्याला हे नाही म्हणत सर्टिफिकेट दाखव तुझं, तेव्हाच मी चेक करीन बाबा तुझ्याजवळ, म्हणतो का? चुपचाप करतो नाही. ना? करतो की नाही हा. करत? मुलांना खूप फॅसिलिटी देतो आपण, खूप गरजा पूर्ण करतो. मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावे म्हणून तुम्ही जीवाचं ताण करता. खरं ते यशस्वी होतात, त्या यशातून तुम्हाला सुख मिळतं का? आज किती माता पिताचे अश्रू फक्त मुलांच्या एका भेटीसाठी आतुरतेने वाट बघत आहे. कितीतरी डोळे दाराकडे वाट पाहत आहे की माझा मुलगा येईल आणि मला मायेची मिठी मारेल. अहो, जवळ आहे ना तोपर्यंत खेळा त्यांच्यासोबत, त्यांना वेळ द्या. आयुष्य खूप सुंदर आहे. एक बरोबर. श्वास घेतला की एका श्वासाने आयुष्य कमी होणार आहे. डोक्यावर लावलेला 1 रुपयाचा शिक्का सुद्धा आपण सोबत नेत नाही. काहीच नाही नेत. तुम्ही जे करोडाचा बंगला बांधला ना, तो बी सोबत जात नाही. माझं घर, माझं घर, माझं घर करताना ते बी इथंच राहणार आहे. तो 1 रुपयाचा शिक्का नाही नेत तर करोडाचं घर नेणं होईल का तुमच्याकडून? मग जगून घ्या आनंदाने. घरी 1 पोळी असेल तर आनंदाने त्याचे 2 तुकडे करून खा. पण खरं सांगते तुम्हाला ना, आनंदाचा क्षण चोरता आला पाहिजे. ज्यांना चोरता आला ना तो खरा आनंदी. कारण जीवन हसत जगायचं असतं, मरण आलं तरी हसत मरायचं असतं. दुःखाच्या त्या सक्त पहाऱ्यातून सुखाची चोरी हळूच करायची असते. आणि हे ज्यांना जमलं ना त्यांचं आयुष्य सुखी झालं. कारण कृष्णा पण माखन चोरत होता. दही माखनच म्हणतो ना, माखन चोरत होता. त्याला कधीच कोणी चोर म्हटलं नाही. म्हणून सुखाची चोरी करा स्वतःसाठी, कोणी काही नाही म्हणणार. एवढा विचार, तणाव, डिप्रेशन मध्ये नाही जगायचं. स्वतःला खुश ठेवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? ठीक आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आनंदाने जगा. म्हणून दोनही हात असे शाहरुख खान सारखे करायचे आहे. त्यामध्ये खूप एनर्जी आहे. ते शाहरुख खान वाली जो स्टाईल आहे ना, खूप फेमस आहे तो. याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे ना की तुमचा पूर्ण ऑरा शक्तिशाली बनते. म्हणून हा हात असा करायचा. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड. मला सगळंच थँक्यू काही सो भेटलं. मच. थँक्यू मी सो खूप भाग्यशाली आहे. आणि खूप स्वस्त म्हणजे भाग्यशाली आहे. मी स्वस्त खूपच म्हणजे स्वस्त मनाने. आहे आणि मस्त आहे. नक्कीच. आणि स्वस्त म्हणजे मनाने. मस्त म्हणजे माझ्या जीवनात मी खूप मस्त तरीकेने माझं जीवन जगत आहे आणि जबरदस्त म्हणजे माझ्या जीवनाचा रिझल्ट जबरदस्त येत आहे. अशा कळलं? हर एक बऱ्याच कंप्लेंट नवऱ्याला बायकोविषयी कंप्लेंट, बायकोला नवऱ्याविषयी, कोणाला तर सासू भेटतच नाही चांगली, दुनियात रूलच आहे तो, नणद आपली आपली बहीण बनवू शकत नाही. ठीक आहे, देर तर आपला भाऊ होतच नाही. हे आपण जेव्हा असे अफर्मेशन देतो ना, काय होते, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला पण असतो. फक्त तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे, त्याच्यामध्ये चांगलं पण बघायचं आहे. ठीक आहे? आज मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार आहे ना, ते सगळे लिहून काढा. बरं का लिहायचे मी ते पण सांगते. तुम्ही तुमच्या घरचे कामं करता, रोज भांडी घासता, पोछा पण लावता, रोज कपडे पण धुता, आणि हो. खरं म्हणजे महत्वाचं सर्व्हिसिंग करता गाडीची 3 महिन्यातून. ते करावंच लागते, नाही तर माहिती आहे आपली गाडी चालणार नाही. करता ना? हो. नक्कीच गाडी करता. नाही. मग इथली सर्व्हिसिंग केली का? कितीतरी वर्षाचं तुम्ही भरून ठेवलेलं आहे इथे. नाही. इथली सर्व्हिसिंग केली का कधी? नाही. करायची होती? करायची. माहीतच नव्हतं कशी करायची होती. माहित नव्हतं ना. खरं म्हणजे मला सांगा, डस्टबिन मध्ये जेव्हा कचरा भरतो तो कधीपर्यंत वर नाही येणार? जोपर्यंत तो ओव्हरफ्लो नाही होणार तोपर्यंतच तो बाहेर नाही येणार. एकदा जर तो फुल भरला तर तो बाहेर येईन. त्यानंतर काय येईन? दुर्गंध पण येईन. तसंच आपलं आहे. तुम्ही इथे किती भरून ठेवा, आणि इथे एवढं भरून ठेवल्याने काय होईल माहितीये का? कॅन्सर सारखे आजार तुम्ही मनात भरून ठेवलेल्या भावनांनी होतं. तुम्ही ते व्यक्त करा. मैत्रिणीचा ग्रुप बनवा, त्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करा तुमच्या त्या भावना. कुणातरी जो शेअर करा, लिहा आणि त्याला जाळून टाका. त्यामुळे काय होतं, त्या नकारात्मक ऊर्जांपासून तुम्ही थोडं तर डिस्कनेक्ट होता. ते तुमच्या मनात पडून नाही राहत. नक्कीच करा. म्हणून आज जे काही आहे ना ते सगळं लिहा आणि जाळून टाका सरळ. ठीक आहे? तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. अच्छा, बरं, रेकी लेवल मध्ये आपण शिकणार काय आहे ते मी थोडक्यात सांगून देते तुम्हाला. ठीक आहे? आजचा क्लास थोडा माइंड पॉवरवर होता. अगर तुम्ही माइंडवर वर्क नाही कराल, तुम्हाला विचार कसा करायचा हे जर कळलं नाही, तर समोरचं पण तुम्हाला रेकीमध्ये
इंटेन्शन कसं द्यायचं ते कळणार नाही, कारण रेकी विथ इंटेन्शन, रेकी सोबत जे इंटेन्शन जोडाल तसा रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, चला सांगू. आनंदी जीवन जगण्याची कला जे आज शिकलोय आणि समोर पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी स्वतःचा आणि इतराचा वस्तूचा ओरा कसा बघायचा ते बघणार आहे आपण याच्यामध्ये. ओरा माहित आहे ना, आपलं जीवन 7 चक्र आणि ओरा याच्यावरच आहे. जेव्हा 7 चक्र इनबॅलन्स होतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख, चिंता, तणाव, डिप्रेशन प्रवेश करत असते. ठीक आहे, मग समोर आपण 7 चक्र शिकणारच आहे, समोरचा क्लास आहे. त्यानंतर 7 चक्र आनंदी जीवन आणि लोक एकत्रित आल्याने त्यांचा ओरा आपल्या ओराशी कसा टच होतो ते पण मी सांगणार आहे. मी तुम्हाला खूप सुंदर मनी मंत्र देणार आहे. जिबू सिम्बॉल्स, पॉवरफुल जिबू सिम्बॉल सांगणार आहे. त्याचा रिझल्ट खूप छान आहे. ठीक आहे, मनी मंत्र देणार आहे, पण त्यासोबत आर्थिक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये कशा बॅलन्स करायच्या ते पण सांगणार आहे मी. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला आणि इतराला कसं हील करणार आहे ते पण सांगणार आहे. तुमचं पेन, तुमचं दुःख कसं रिमूव्ह करायचं आहे मी ते पण सांगणार आहे. उद्या सुंदर मेडिटेशन आहे. ठीक आहे, सो सगळ्यांनी तयार होऊन बसा. आणि जो आपल्याला तथास्तू म्हटला आहे ह्या ब्रह्मांडाने, तो गाऊन घालून बसायचं नाही. गाऊन मध्ये आपली लो एनर्जी असते. छान बसा, नवीन कपडे घाला आणि रेडी होऊन बसा, म्हणजे ती एनर्जी फ्लो करा. गाऊन अजिबात घालायचा नाही, सगळ्यांना सांगते. ठीक आहे, कारण आपल्याला तसं नाही राहायचंय, वेगळं बनायचंय काहीतरी. आजपर्यंत जे होतं ना ते नाही. गाऊन घाला, पण त्याचा एक ठराविक टाइम आहे, त्यावेळेस घाला. ठीक आहे, शरीर लेवलवर जे काही फिजिकल सफर आहे त्यासाठी मी एक सुंदर स्माइल मेडिटेशन घेणार आहे उद्या. तुमच्या आतमध्ये असलेली जी स्माइल आहे ना ती मी बाहेर काढणार आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ना, मी तुम्हाला म्हटलं 2 मिनिटासाठी मी मेडिटेशन घेणार आहे, ते घेते 2 मिनिटाचं. बघा, जर तुम्हाला कधी वाटलं ना, तुम्हाला जर कधी वाटलं मी दुःखी आहे बाबा, नाराज आहे आणि मला आता कसं करू, हे जर प्रश्न पडला तर तो व्हॉट्सअपवर आपण जो स्माइल इमोजी सेंड करतो तो पाहिला का सगळ्यांनी, असावाला तो फुल दात दाखवतो, तो वाला स्माइल इमोजी बघितलाय सगळ्यांनी. आपण एकमेकांना सेंड करतो जेव्हा मेसेज कोणी करतात कॉमेडी, तेव्हा करतो ना. डोळे बंद करायचे. आता करत जस्ट फील करा, मी प्रॅक्टिकल घेते. डोळे बंद करा सगळेजण आणि व्हिज्युअलाइज करा, ब्रह्मांडातून अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य रेखी शक्ती तुमच्या डोक्यावर आलेली आहे. ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्ती तुमच्या डोक्यावर आलेली आहे. त्यामध्ये हा स्माइल एनर्जी फुल एनर्जी मध्ये तुमच्या पूर्ण शरीरात प्रवेश करत आहे. पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या 7 चक्र, ओरा, शरीर, मन, ऑर्गन, प्रत्येक पार्ट मध्ये ही स्माइलची एनर्जी गेलेली आहे. व्हिज्युअलाइज करा. तो फेस बघा, स्माइली फेस. जेवढा स्माइल फेस बघा तेवढ्या चेहऱ्यावर स्माइल येणार आहे. तुम्हालाच करायचं आहे प्रॅक्टिकल, मी काहीच नाही करू शकत याच्यात. करा, व्हिज्युअलाइज करा तो स्माइली फेस बघा किती सुंदर आहे. त्याचं जे स्माइल आहे ना ते स्माइल ओरिजिनल आहे आणि आपण हेच ओरिजिनल आहे. जे आपल्या चेहऱ्यावर हास्य आलाय ना तेच आपण ओरिजिनल आहे. व्हिज्युअलाइज करा, सगळ्या दुःखांना विसरा, सगळं साईडला करा, फक्त त्यालाच बघायचं आहे. तोच इम्पॉर्टंट आहे आता थोड्या वेळासाठी आपल्यासाठी, त्यालाच बघायचं आहे. बघा किती सुंदर स्माइल आहे त्याची. तुमच्या पूर्ण शरीरात अख्खे कितीतरी ते स्माइली गेलेली आहे. पूर्ण इकडे तुम्हाला एनर्जी फील होत आहे, पूर्ण शरीरामध्ये फील होत आहे, पूर्ण शरीरात फील होत आहे. बघा, व्हिज्युअलाइज करा, बघा ना चेहऱ्यावर स्माइल, तीच स्माइल तुमच्या चेहऱ्यावर आणायची आहे. बघा, एकदा करून तर बघा. 1 वेळा केलं काय, 10 वेळा केलं काय, एकदा प्रयत्न तर करा, नक्कीच होईल. बघा, आली का स्माइल? चला खोळा, डोळे खोला, सांगा रिझल्ट. आली का स्माइल? आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. असंच जगायचं आहे, टेन्शन विसरून जायचं आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया उद्या याच वेळेवर. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य यो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. आणि कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा, मी रेकॉर्डिंग ऑफ करते.